नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशा पद्धतीने त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, कुठे बुक केलं, ए टू झेड क्लॅरिटी आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये इथे चेक करणार आहे. तुमच्यासमोर ऑर्डर बुक इथे ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आपण आज एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की आजच्या या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती आणि कशा पद्धतीने आपला जो ट्रेड आहे तो ऍक्टिव्हेट झालेला आहे तो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे तुमच्यासमोर मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आजची तारीख आहे 13 एप्रिल. ओके, आजची ओपनिंग जी आहे ती ह्यूज आज गॅपडाऊन होती. खूप मोठ्या गॅपडाऊनने आज निफ्टीने ओपनिंग दिलेली होती. पहिली कॅन्डल जी होती ती इंडिशन होती, कारण की खूप मोठा वीक होता. तर डायरेक्शन होतं की हा कोणत्या साईडने जाऊ शकतो. तसंही आपण पहिल्या कॅन्डलमध्ये काही डिसिजन घेत नाही, कारण की क्लॅरिटी राहत नाही की एक्झॅक्टली हा काय स्ट्रक्चर शो करतो येतो. तर आधी आपण पहिली कॅन्डल क्लोज होऊ देतो. तर इथे पहिली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हा इथून वर गेला, खाली आला, एक स्ट्रक्चर बनवलं आणि प्रॉपरली या कॅनलमध्ये आणि प्रॉपरली ब्रेकआउट देऊन जे आहे ते इथे क्लोजिंग दिली. जनरली आपल्या सेटअपनुसार स्ट्रक्चरनुसार जे आहे ते या कॅन्डलमध्येच आपला ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होता. बट ज्या अकॉर्डिंग आज प्रीमियम रिॲक्ट करत होते त्या अकॉर्डिंग या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी कम्फर्टेबल नव्हतो. रिझन की उद्या आहे 14 एप्रिलची सुट्टी. तर उद्या मार्केट क्लोज राहणार आहे. तर उद्याची जी निफ्टीची एक्सपायरी आहे ती आज होती. तर प्रीमियम जे आहे ते खूप फास्टली डीके होत होते, मेल्ट होत होते. त्याला मॅनेज करायचं होतं. त्या बेसिसनी या पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतलेली नाही, कारण की कन्फर्मेशन काहीही दिसत नव्हतं. जनरली तुम्हाला माहिती आहे की इंडेक्सची जी चार्ट असते त्याला आपण जरा कमीच व्हॅल्यू देतो. जोपर्यंत कन्फर्मेशन आपल्याला ऑप्शनच्या चार्टवर येत नाही तोपर्यंत आपण इथे क्लॅरिटीने ट्रेड करत नाही. तर इथे तेवढं काही कन्फर्मेशन आलेलं नव्हतं. या कॅन्डलमध्ये सेटअप ऍक्टिव्हेट झालेला असता. बट मी आताच क्लिअर केलं की एकतर एक्सपायरी आजच्या दिवशी शिफ्ट झाली, म्हणजे उद्या सुट्टी आहे तर आज होती, आणि प्रीमियम पण हायर साईडने होते. एसएल पण खूप जरा मोठा दिसत होता. त्या क्लॅरिटीनी ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली नाही. मी जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेले होते की आधी आपण अजून याला पूर्ण क्लॅरिटीनी कन्फर्म होऊ देऊ, एका रेंजच्या बाहेर निघू देऊ, मग त्यानंतर आपण एंट्री करू. ओके, तर इथे प्रॉपरली जर एंट्री घेतली असती तर हा पण व्यवस्थित होता. बट दोन कारण होते, त्यानुसार आपण घेतलेली नाही आहे. त्यानंतर हा पूर्ण वर गेला, खाली आला, पुन्हा एक स्ट्रक्चर बनवलं आणि त्यानंतर या कॅन्डलमध्ये यांनी पुन्हा एक स्ट्रक्चर क्रिएट करून प्रॉपर आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक कॅन्डल क्लोजिंग दिली. इथे गॅप थेरी पण आपली ऍक्टिव्हेट झालेली होती आणि प्रॉपरली आपला जो सेटअप आहे ऍक्च्युअल सेटअप तो पण इथे ऍक्टिव्हेट झालेला होता. कॅन्डलची जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती, डायरेक्शन पण कन्फर्म झालेलं होतं आणि वरचा जो स्पेस होता म्हणजे जे टार्गेट होतं ते पण पूर्ण इथे क्लिअर झालेलं होतं. तर जसं या कॅन्डलने क्लोजिंग दिली, या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी स्टॉप लॉस लावलेला होता. जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे माझ्यासोबत आज लाईव्हमध्ये होते सर्वांनी माझ्यासोबत आज ट्रेड केला आणि प्रॉपरली आपण डायरेक्टली जे टार्गेट ठेवलं होतं ते होतं पीडीएल लेवल. फर्स्ट आपण इथे ठेवलेलं होतं 1:1. रिझन त्याचं कारण की मार्केट आप खूप स्लो होतं या लेवलपर्यंत. तर सर्वांना माहिती आहे की आपण खूप फ्रस्ट्रेट झालेलो होतो. स्पॉटचा जो चार्ट आहे म्हणजे इंडेक्सचा जो चार्ट आहे तो आपल्या साईडनी आपल्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करत होता. बट प्रीमियमचा जो चार्ट आहे तो प्रॉपरली मुवमेंट करत नव्हता. लगेचच वर एक स्पाइक मारून तो आपल्या कॉस्टवर येत होता. तर इथे जरा फ्रस्ट्रेशन मार्केटने आज दाखवलेलं आहे. बट जेव्हा या कॅन्डलमध्ये आणि वरच्या साईडने एक स्पाइक लावला तर इथे थोडंसं एक कॉन्फिडन्स आला की हा आता वरच्या साईडने जाऊ शकतो आणि 1:1चं टार्गेट कंप्लीट करू शकतो. या लेवलपर्यंत तर काहीही यांनी मुवमेंट केलेलं नाही आहे. स्पॉटमध्ये यांनी जे टार्गेट आहे ते कंप्लीट केलेलं होतं 1:1चं, बट प्रीमियममध्ये नव्हतं. तर आपण ट्रेड जो आहे तो प्रीमियममध्ये घेतो, तर तिकडे क्लॅरिटी नव्हती म्हणून आपण इथे बुक केलेलं नाही आहे. त्यानंतर इथे एक स्पाइक मारल्यानंतर या कॅन्डलमध्ये जबरदस्त वेनी प्रीमियम जे आहे ते स्पाइक लागायला स्टार्ट झाले आणि वर साईडनी मोमेंटम जे आहे ते कंटिन्यू झालं. या लेवलपर्यंत कोणताही ट्रेलिंग आलेला नव्हता. बट पोझिशन सिक्युअर करायची होती, एसएल जो आहे तो कमी करायचा होता. त्या बेसिसनी जेव्हा आपला इथे एंट्री झाली आणि इथे आपला स्टॉप लॉस होता तर याला मी ट्रेलिंग तुम्हाला करायला सांगितलेलं होतं, जे की होतं या लेवलवर. त्यानंतर इथून वर जेव्हा गेला तर मी सांगितलं होतं की स्ट्रॉंग क्लोजिंग जर आली तर आपण त्याला शिफ्ट करू शकतो. तर ते इथे पण करता आलं असतं. त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण ट्रेल केलेलं आहे, जे की फायनल ट्रेलिंग होतं डायरेक्टली या कॅन्डलवर. कारण की हे जे कॅन्डल होत्या हे जरा लहान कॅन्डल होत्या. प्रॉपरली ज्यांना टाईट जे ट्रेलिंग करतात, टाईट ट्रेलिंगचा कन्सेप्ट जो आहे तो पण आपण शिकलेला आहे ऑलरेडी लाईव्हमध्ये. त्या बेसिसनी इथे पण करता आला असता. बट ऍक्च्युअल जे होतं यानंतरचा जो स्पेस होता पीडीएलचा तो इथपर्यंत ओपन होता. तर त्या बेसिसनी यांनी जेव्हा इथे टच केलं आणि इथे एक डॉमिनेट कॅन्डल पण आलेली होती तर इथे परफेक्ट चान्स होता ट्रेलिंग करायचा. जो स्टॉप लॉस इथे लावला होता तो डायरेक्ट उचलला आणि आपण इथे लावला. जेव्हा इथे हा थोडा वेळ थांबला आणि रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग एसएल आहे तो प्रॉफिटमध्ये या कॅन्डलमध्ये इथे बुक झाला. त्यानंतर याने थोडंफार व्हॉलेटिलिटी दाखवली, पुन्हा वर जायचा प्रयत्न केला, पुन्हा पीडीएलला टच केलं, खाली आलं, एक ब्रेकआउट दाखवलं, पुन्हा व्होल्टाईल करून आता खाली क्लोजिंग दिली आहे. ऑलमोस्ट म्हणजे आजची ओपनिंग जी होती ती गॅपडाऊन होती, ह्यूज गॅपडाऊन होती. बट क्लोजिंग यांनी रिकव्हरी करत आता डे हायच्या जवळ दिलेली आहे. बट जी क्लोजिंग होती शुक्रवारची त्याच्या खालीच आहे. बट रिकव्हरी मोडवर जर बघायचं झालं तर प्रॉपरली यांनी क्लोजिंग जी दिली आहे ती आता डे हायवर आहे. एकदम परफेक्ट एंट्री होती, टेक्स्टबुक एंट्री होती.
2-4 कॅन्डल जे आहे ते आपण लेट एंट्री केलेली आहे, बट कन्फर्मेशन पाहिजे असते त्यानुसार आपण लेट एंट्री केलेली आहे. कारण की मी कंटिन्यू कॉमेंट्री करत राहतो लाईव्हमध्ये आणि एक्सप्लेन करत राहतो की आपण जॅकपॉट प्रॉफिट आपण तेव्हाच बुक करणार जेव्हा कंटिन्युअस एक प्राइस जी आहे ती हाय लावत राहणार आणि त्याला कंटिन्यू सस्टेन करत तो वर जात राहणार, तेव्हा आपण जबरदस्त प्रॉफिट बनवतो. ते इथे दिसत नव्हतं म्हणून आपण एंट्री घेतली नाही. एकतर स्टॉप लॉस पण मोठा होता, त्या बेसिसने आपण इथे एंट्री घेतली नाही. या लेवलला प्रॉपरली आणि ब्रेकआउट दिलं आणि प्राइस सस्टेन व्हायला लागली वरच्या साईडनी डे हायच्या वर, तर इथे जनरली जॅकपॉट टार्गेट जे आहे ते निघून येतात. त्या बेसिसने इथे एंट्री घेतली आणि त्यानंतर हे जे मोमेंटम आहे एक्झॅक्टली पीडीएल पर्यंत आपण त्याला कॅरी केलं. ह्या लेवलमध्ये प्रॉपरली यांनी आपल्याला चॅलेंज केलं. फ्रस्ट्रेशन पण झालेलं होतं. भरपूर जणांनी पेशंटली इथे वेट केलं आणि मग आपला ट्रेलिंग कन्सेप्ट वापरून प्रॉपरली इथपर्यंत यांनी कॅरी करून जबरदस्त जॅकपॉट प्रॉफिटमध्ये बुक केला आहे. जो कन्सेप्ट सांगितला आहे त्याचनुसार. तर आज एकच ट्रेड होता, परफेक्टली आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग होता. तर हा जो ट्रेड आहे आपण जबरदस्त प्रॉफिटमध्ये काढलेला आहे आणि जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांनी पण सर्वांनी माझ्यासोबत जो ट्रेड घेतला होता त्यांनी पण एंड ऑफ द डे जबरदस्त प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. मेसेजमध्ये तर सर्वांनी सांगितलेलंच होतं बुकिंग कुठे झालेली आहे. सोबत जेव्हा स्क्रीनशॉट तुमचे पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवर ते पण मी चेक केले आहे. तर जबरदस्त सर्वजण जे आहे आज जॅकपॉटमध्ये क्लोज करतायत. तर प्रॉपरली तुम्हाला इथे निफ्टीच्या इंडेक्स चार्टर समजलेलंच असेल. यालाच मी निफ्टीच्या ऑप्शन चार्टर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंट आणि किती पर्सेंट जे आहे ते आपण तिथे कॅप्चर केले आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर इथे बघू शकता की इथे आहे निफ्टीचा इंडेक्स चार्ट. या साईडने मी लावलेला आहे निफ्टीचा ऑप्शन चार्ट. इथे मी 23,700चा कॉल लावलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की या अकाउंटमध्ये तुमच्यासोबत मी जे ट्रेड करतो ते प्युअरली मी ऑप्शन बाईंग करतो. त्या बेसिसने आपली जी एंट्री झाली होती ती झाली होती वरच्या साईडनी या साईडनी. तर इथे जेव्हा आपण वर प्राइस जाते तर तिथे आपण कॉल बाय करतो. तर त्या बेसिसनी इथे आपण ॲट द मनी जे बाय केलेला होता ते होता 23,700चा कॉल. तर ती जी कॅन्डल होती ऑप्शनमध्ये इथे ती कॅन्डल होती एंट्री कॅन्डल. ही कॅन्डल याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो स्टॉप लॉस लावला. त्यानंतर या रेंजमध्ये तर आपण प्रॉपरली याला मॅनेज केलेलंच आहे. जेव्हा या कॅन्डलमध्ये यांनी हाय लावला आणि वर निघाला या कॅन्डलमध्ये, तर फर्स्ट टार्गेट जे मी 1:2च्या वरचं जे टार्गेट ठेवलं होतं डायरेक्टली मी तुम्हाला सांगितलं होतं की 120चं आपण टार्गेट ठेवलेलं आहे जे की कंप्लीट झालेलं आहे या लेवलवर. इथे तुम्ही बघू शकता की या लेवलवर ते कंप्लीट झालं होतं 120चं. त्यानंतर यांनी स्पाईक लावला, या हायवर निघाला आणि जेव्हा इथे यांनी कंप्लीट केलं टार्गेट पीडीएल लेवलचं तर तिथे जी कॅन्डल बनली होती ही कॅन्डल होती. मग याच्या कॅन्डल क्लोजिंगवर मी या कॅन्डलचा लो जो आहे तो ट्रेलिंग असे लावलेला होता. जेव्हा हा इथनं रिव्हर्स फिरला तर इथेला जो ट्रेलिंग आहे तो माझा इथे बुक झाला. त्यानंतर चांगली त्यांनी व्होल्टिलिटी दाखवली, पुन्हा एक स्पाईक लावला, पुन्हा व्होल्टिलिटी दाखवली आणि आता या लेवलवर क्लोज झालेला आहे. तर एकदम सिंपल होता. जर बघायचं झालं तर आधी जर याला कॅल्क्युलेट करू आपण तर या लेवलपासून या लेवलपर्यंत 22 पॉईंटचा एल होता. सर्वांना सांगितलं होतं 76च्या जवळपास आपली एंट्री झालेली होती. तर त्या बेसिसने 22-23 पॉईंटचा एल होता. त्यानंतर आपण याला ट्रेल केलं या फ्रॅक्टलवर. तर इथे जर बघू तर आपण 9-10 पॉईंटचा जो ट्रेलिंग आपला इथे लिहिला होता लाईव्हमध्ये आपली कंटिन्यू कॉमेंट्री सुरू होती. त्यानंतर आपली ट्रेलिंग आली होती ऑलमोस्ट या लेवलवर कारण की कॉस्ट टू कॉस्टच्या जवळ होतं. त्यानंतर कॅन्डल टू कॅन्डल आपण ट्रेल करत पोहोचलो होतो या लेवलपर्यंत. ऑटोमॅटिकली आपण जे कॅरी केलं ते केलं ऑलमोस्ट 80 पॉईंटच्या जवळपास इथे तुम्ही बघू शकता. आणि किती पर्सेंट झालेलं होतं 100%. म्हणजे की जर सरळ जर तुम्ही 10,000चा माल उचलला असेल तर 10,000चं प्रॉफिट झालेलं असेल आणि जर 1 लाखाचा माल उचलला असेल तर सरळ नेट टू नेट 1 लाखाचं प्रॉफिट इथे झालेलं असेल, म्हणजे दिसलेलं असेल. आपलं टोटल इथे बुक झालेलं नाही आहे. आपण ट्रेलिंगनी बुक केलं आहे जे की आहे या कॅन्डलच्या लोवर इथे ट्रेलिंग लावलेलं होतं तिथे. तर मी डायरेक्टली याला काय करतो की शिफ्ट करतो आणि याच्या लोवर येऊन इथे लावतो. तर इथे तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 50 पॉईंटच्या जवळपास इथे आपण बुक केलेलं आहे आणि 65%च्या जवळपास जे आहे ते आपण इथे बुक केलेलं आहे. जेवढं पण दिलं सॅटिस्फाईड आहे कारण की कंटिन्यू आपण प्रॉपरली आपली सिरीज चालवतो आणि कंटिन्यू आपण एंड ऑफ द डे ग्रीनमध्येच क्लोज करतात. त्या बेसिसने आपण इथे क्लोज केलं आहे. आता ह्या नंतर बुक झाल्यानंतर काय केलं हे आपल्याला काही घेणे नाही आहे. आपला गोल असतो की एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये निघणे. ते आपण इथे ग्रीनमध्ये निघालेलो आहे आणि आपण फुल्ली सॅटिस्फाईड आहे. मी स्वतः पण आणि जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे पण आपल्यासोबत रोज लाईव्हमध्ये असतात ते सर्वजण. तर आजच्या ट्रेडचं पण क्लॅरिटी तुम्हाला परफेक्टली समजलेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये आमच्यासोबत लाईव्हमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकून ट्रेड करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची लर्निंग जी आहे ती आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू सुरू करू शकता. त्यासोबत तुमची प्रॉफिटेबल जर्नी पण एन्जॉय करू शकता. दोन्ही चार्टर इथे क्लिअर झालेला आहे. यालाच मी पुन्हा तुम्हाला ऑर्डर बुक ओपन करून दाखवतो. तिथे सांगतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमला त्याला आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर इथे ऑर्डर बुक तुमच्यासमोर मी पुन्हा ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की 10 वाजून 25 मिनिटाच्या जवळपास जे आहे ते आपली एंट्री झालेली होती. तिथे मी कॉल बाय केलेला होता जो की होता 23,700चा कॉल अपसाईडनी. हा जो एक्झिक्यूट झालेला होता तो झाला होता 76 मध्ये. ऑलरेडी मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की 76 मध्ये ऑलरेडी ऍक्टिव्हेट झालेला आहे. ओके, त्याला ट्रेल करत करत जेव्हा हा बुक केलेला आहे टॉपवर तर ते बुक झालेलं आहे 12 वाजून 56 मिनिटांनी. 23,700चा कॉल
जो की एक्झिक्यूट झालेला आहे, म्हणजे की बुक झालेला आहे 127 मध्ये. तर क्लिअरली इथे आपण 50 पॉईंट जे आहे ते बुक केले आहे. 65% जवळपास जे आहे ते बुक केले आहे. ओव्हरऑल आपल्याला जे दाखवलेलं होतं ते दाखवलं होतं 103%चं, बट आपले जे बुक झालेले आहे ते झालेले आहे 65%. म्हणजे इथे सरळ जर आता आपण नेट कॅल्क्युलेट करू तर ज्यांनी 10,000चा माल उचलला असेल त्यांना 6,500 प्रॉफिट झालं असेल, आणि ज्यांनी 1,00,000चा माल उचलला असेल त्यांना 65,000चं जे आहे ते प्रॉफिट झालं असेल. तर कॅल्क्युलेशन तुमचं पण परफेक्ट बसते की नाही प्रॉपरली, तुम्ही पण सेम जे मी कॅल्क्युलेशन लावलं ज्या पद्धतीने आपण बुक केलं तुमचं पण सेम बुक झालेलं आहे की नाही तुम्ही पण तुमच्या ऑर्डर बुकमध्ये चेक करून घ्या. तर ओव्हरऑल पूर्ण दिवसाचा सिनेरिओ तुम्हाला इथे क्लिअर झालेला असेल. ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं त्यांना पण इथे प्रॉपरली या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिअरिटी आलेली असेल. तर आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. ज्यांना पण आमच्यासोबत पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकून लाईव्हमध्ये ट्रेड करायची असेल आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी लवकरात लवकर स्टार्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. त्यानंतरची पूर्ण तुमची जर्नी जी आहे ते दुसऱ्या दिवसापासून आमच्यासोबत स्टार्ट करू शकता. तर पुन्हा एकदा रिमाइंडर तुम्हाला समजलेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपर्यंत आपण पुन्हा एकदा एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.